नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे. मग अगोदर आपल्याला शिवपूजा करायची आहे की नागपंचमीची पूजा, उपवास कधी सोडायचा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी. वैदिक पंचांगानुसार 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना तसा विविध सण, व्रत, वैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी. आधी शिवपूजा करावी की नागपंचमीची पूजा, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व काय, तर जाणून घेऊया आपण. पंचांगानुसार 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होईल. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 असेल. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. नागपंचमीचा पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 पासून ते 8:29 हा शुभ कालावधी दिला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 असून पंचमी तिथी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजेचा क्रम कसा असावा. प्रथम आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची आहे. स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे पूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. पूजा करण्याची उत्तम पद्धत काय आहे. सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे तर तांदूळ अर्पण करावे. त्यानंतरच नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतरच सोडता येईल. उपवास सोडण्याची वेळ धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य आहे. नागपंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5 वाजता संपते, त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजेच सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारण करायचं. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने काल या नागाचा पराभव केलेल्याच्या कथा नागांचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथांमध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कामना केल्या जातात. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. अभिषेक, बेलपत्र अर्पण केले जाते आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेले आहे. अगोदर आपल्याला शिवपूजा की नागपंचमी पूजा करायची आहे, उपवास कधी सोडायचा आहे, याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे. तर
हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.